स्क्रीन झाकवण्यासाठी थोडंफार. त्याच्या कोणाला दिसते का स्क्रीन? बरोबर. झाली की लिंक जॉईन मॅडम? टायमिंग भेटला एकदम. अरे ब्राउझर वरून करा ना यार. नाही होत. करा डाउनलोड. 2 3 4 5 7 जण आहेत. केलं आणि तो ते जाऊन असं काय उपयोग नाही. काय असू राहिले? झालं का आता? हे झालं का डाउनलोड? काय शब्द आहे? श्वास घेता आला का? माझं बेऊट नाही जॉईन सर होतं नाही बस हा जॉईन झाली सगळ्यांनी. अरे वा. तर मग आता होत नाही ना मोबाईल राहायची. बरं जाऊ दे, 1 मिनिट सोडून दे. आता आपण एका आठवड्यात काय काय टॉपिक घेतले? हा, सुरू से सुरू करते हैं. डेटा टाइप घेतले, ऑपरेटर्स घेतले, स्लाइड्स घेतलं, स्ट्रिंग घेतलं, टंबर घेतलं, लिस्ट घेतली, डिक्शनरी अजून रिकर्शन आपण ऐकलं तुम्ही? मेथड्स घेतले, स्ट्रिंग मेथड्स घेतले, तुम्हाला विचारलं काय शिकलो. काय शिकलो? नसेल टाइमपास करणं.
मग हम्म 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 कोणतं स्टेटमेंट? कोणतं स्टेटमेंट? अजून पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स मध्ये काय फरक आहे? जसं असेल तसं सांग. फंक्शन नेम देतो त्याच्या पुढे जे असतात ते पॅरामीटर्स असतात आणि खाली जेव्हा आपण डिक्लेअर करतो तेव्हा हा बरोबर, ठीक आहे. हेच फक्त बरोबर सांगितलं. जे आर्ग्युमेंट्स आहेत त्याच्यात काय असतं, ऍक्च्युअल व्हॅल्यूज असतात, बस एवढंच आहे. हा, पॅरामीटर्स म्हणजे फंक्शन मधले व्हेरिएबल नाही, बाकी काही नाही. ठीक आहे. फंक्शन डिफाईन करण्याचे दोन वेज कोणते आहे आपल्याकडं? डेप वाला आणि अजून डेप कीवर्ड, आणि दुसरा अजून कोणता वेज सांगितलं मी एवढं ओढू राहिलो? कोणतं तूच सांगितलं पाहिजे फंक्शनचा टाईप? ती बोलली लॅमडा. लॅमडा फंक्शन दोन वेज आहे काय? आणि हा अजून फंक्शन मध्ये फंक्शन टाकू शकतो का आपण? बरं. आणि फंक्शनला ॲज अ पॅरामीटर पास करू शकतो का फंक्शन मध्ये? केलं होतं बघा आपण, लाईक लॅमडा फंक्शनला पॅरामीटर केलं होतं आणि आतमध्ये पण फंक्शन डिक्लेअर केलं होतं. म्हणजे काय, नेस्टेड फंक्शन चालतं. आणि अजून एक सांगितलं तुम्ही ग्लोबल स्कोपचं बघा. ग्लोबल स्कोप, लोकल स्कोप. जर वरती एखादं फंक्शन असेल प्राची, ठीक आहे, वरती एखादं जर व्हेरिएबल असेल आणि एखाद्या आतमध्ये फंक्शन मध्ये एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला सेम नावाचा, तो व्हेरिएबल आणि जो बाहेर व्हेरिएबल तो सेम आहे का सध्या? ऐकलं नाही ना तू काय एक्झॅक्टली? नाही ऐकलं ना. मी काय म्हटलं की ग्लोबल लेवलला समजा एक प्राइस नावाचं व्हेरिएबल बघा त्या दिवशीचं, आणि परत एक मी काय केलं, एक फंक्शन बनवलं, ठीक आहे, डेप कीवर्डच्या मध्ये, आणि त्याच्यामध्ये पण प्राइस नावाचं व्हेरिएबल बनवलं. तो बाहेरचा व्हेरिएबल आणि आतला व्हेरिएबल सेम आहे का? नाव सेम आहे पण वेगळा होता, आठवत आहे का? अरे यार तुम्ही नव्हते नाही का? सर येणार आहे सोमवारी, रेकॉर्डिंग टाकायला लाव सगळं त्यांना, ठीक आहे. आणि बरं ते सांगतो मी तुम्हाला, ते वेगळं असतं ऍक्च्युअली, ठीक आहे. जर ग्लोबल स्कोप मध्ये जर एखादा व्हेरिएबल बनवला मी, एकदम अजून करा की इथं प्राइस नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्या खाली एक डेप नावाच्या मध्ये फंक्शन बनवून त्याच्यामध्ये प्राइस नावाचं व्हेरिएबल बनवलं, ठीक आहे. हा व्हेरिएबल आणि तो व्हेरिएबल वेगळा आहे दोन्ही पण, सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर आता जर स्क्रीन ओपन केले असते तर मी तुम्हाला दाखवलं असतं का, म्हणजे 2 मिनिटात दाखवलं असतं. तुला दिसणार आहे का याच्यातनं साक्षी? काय? अरे हा तेच. नाही तसं नाही, एवढं लांबून पण दिसणार आहे का? तिलाच दिसलं लय झालं. एंटरिंग ऍडमिट झालं का? माईक म्यूट करा तुमचं फक्त. निखिल, अजून कोणी बाकी? माईक. आवाज नीचे खाली करतो आवाज. दोन गोष्टी आहे, तुमचे माईक म्यूट करा आणि आवाज कमी करा, ठीक आहे. चला आता, हा ठीक आहे. अजून कोणी बाकी आहे का? कारण इथं किती जण दिसतंय मला. अरे ते सोड, इथं जिथं आहे ते तू निखिल दिसतोय, रिअलमी कोण आहे? त्याच्यानंतर विवो,
मला ऍक्च्युली फाईल हँडलिंग घ्यायची होती, पण काय दाखवणार तुम्हाला याच्यात? झालं का रे? दिसतंय का? काय दिसतंय सांगा. हम्म. ते काढून टाकतो मी. हा, आता सांगा प्राइसची व्हॅल्यू काय इनिशियल याच्यात. झूम करतो तुमच्यासाठी. काय आता -1 आणि नंतर हे फंक्शन काय बनवेल मी? अपडेट प्राइस. त्याच्यात काय न्यू प्राइस पास करतोय. खाली किती वेळा फंक्शन कॉल करेल ते मी? 3 वेळेस. पहिल्यांदा काय प्राइस पास करेल हे? नंतर आणि नंतर मग आता जे नवीन प्राइस देते त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे? 10,000. काय व्हॅल्यू येते? -1 येते. दिसतंय का? कशात पाहू राहिलं? ते वैष्णवला विचारतोय मी. झूमच करेल मी. प्रशांत पण लॅपटॉप पडलेला आहे ना. कोणाची बॅग आहे? प्रशांत. नाही. लक्ष दे इकडं. माझं देऊ का फोन मग? काय आलं? काय आलं निखिल? तुला काहीतरी बोलायचं होतं असं वाटतंय मला, पण तू बोलला नाही. असं नाही होऊ शकत. तू काय तर माहिती ना मला. हा, बरं प्राइसची व्हॅल्यू काय दिसते आउटपुट मध्ये? मी इथं प्राइस बनवेल आणि इथं एक प्राइस नावाचं व्हेरिएबल, पण हे सेम सेम आहे का? म्हणजे हे जे प्राइस नावाचं व्हेरिएबल आहे याचा स्कोप कुठपर्यंत आहे? फक्त या फंक्शन पर्यंत आहे. हे जो प्राइस आहे बाहेरचा आणि हा प्राइस व्हेरिएबल सेम नाही बघा. तुम्ही जर थोडं नीट बघितलं तर कोड एडिटर काय करतंय, याला हायलाइट करतंय आणि याला काय करतंय, थोडंसं डार्क दिसतं बघा. कारण का मी याला जर पॉईंट केलं ना, हा कुठं जाईल बघा, कुठे येतोय कर्सर? इथं येतोय. आणि जर याला पॉईंट केलं तर कुठे जातोय? बाहेर नाही जाते. कारण का इथं जो व्हेरिएबल बनवेल मी, इथं कोणताही व्हेरिएबल बनवू, त्याचा स्कोप काय राहणार आहे? फक्त त्या फंक्शन पुरतं लिमिटेड राहणार आहे. एवढं लक्षात घ्या. याला काय म्हणतात? ब्लॉक स्कोप म्हणतात. ठीक आहे, हा जेवढा ब्लॉक आहे ना याचा, तिथपर्यंतच लिमिटेड आहे. म्हणून जेव्हा मी प्राइसची व्हॅल्यू अपडेट करतोय बघा, प्राची प्राइसची व्हॅल्यू अपडेट करतोय तेव्हा तरी व्हॅल्यू काय दिसते? -1. ऍक्च्युली 10,000 झाली का? पण ते व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपलं नॉर्मल जसं तुम्हाला वाटलं असेल स्टार्टिंगला की तसं 10,000 व्हायला पाहिजे, पण तसे नाही झाले. तुम्हाला जर वाटतंय ना की हा प्राइस व्हेरिएबल आहे इथला, तो ऍक्च्युली याला पॉईंट करायला पाहिजे. कुठं? त्या प्राइसला. ठीक आहे, मग त्याला काय करावं लागतं माहिती आहे? पहिले ग्लोबल कीवर्डने त्याला ग्लोबल लेवलवर न्यावं लागतं. म्हणजे काय? ग्लोबल. आणि मग काय करावं लागतं? प्राइस करावं लागतं. म्हणजे काय होतं माहिती आहे की नाही? आता जेव्हा तुम्ही हा प्राइस इथे यूज करशाल ना, तो कशाला पॉईंट करतोय? या ग्लोबल व्हेरिएबलला पॉईंट करतोय. आता मग जेव्हा मी व्हॅल्यू अपडेट करील ना सेव्ह करून, तेव्हा बघा काय होईल. झाली का 10,000? येते. जर हे काढून टाकलं तर काय होईल? हा ग्लोबल लेवलचा व्हेरिएबल राहील का आता? नाही, हा काय लोकल लेवलचा व्हेरिएबल आहे. दिसलं? दिसतंय का साक्षी?
नक्की. काय प्रिंट झालं सांग बरं आउटपुट मध्ये. आणि आता काय प्रिंट होईल. थांबा ना. आता काय प्रिंट होईल. 99. ठीक आहे, सिक्वेन्स चेंज केली. हो ना, सिक्वेन्स चेंज केली मी. आणि लक्षात आहे काय ग्लोबल. आणि जर तुम्हाला अजून एक सांगतो मी आता बघा. फंक्शन मध्ये फंक्शन बनवू शकतो म्हटलं होतं ना मी. परत जरी ते फंक्शन बनवलं काय माय प्राईस नावाचं. ठीक आहे, काहीच पॅरामीटर नाही आणि इथला प्राईस वेगळा आहे. आता बघा प्राईस काय. याला जेव्हा मी क्लिक करतो तर बघा इथे ग्लोबल लेवल एक प्राईस आहे. ठीक आहे वरती. त्याच्यानंतर खाली सवय आहे ना त्याच्यामुळे तिकडे पाहिलं मी. ठीक आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये एक प्राईस आहे. त्याच्यानंतर परत एक आतमध्ये एक प्राईस आहे बघा. हा प्राईस वेगळा, हा प्राईस वेगळा आणि हा प्राईस वेगळा. आता मला सांगा जर मी इथं याला इथं प्राईसला ग्लोबल लावलं तर काय होईल. सॉरी ग्लोबल प्राईस. कोणत्या प्राईसला पॉईंट करेल तो. बघा बरं कुठला जाऊ राहिला तो. सगळ्यात बाहेरचा वरचा. मधल्याला टच करतोय का तो बघा. मी जरी हायलाइट केला तो कुठं जात आहे. वरती जाणार आहे. काय बोलायला. हे बघ हा कसं दिसतोय बाय. थोडा फिक्का दिसू राहिला बघ. आणि हा काय थोडस हा तेच डार्क. ठीक आहे. आणि हा काय हायलाइटेड दिसू राहिला म्हणजे इथला प्राइस कशाला पॉईंट करायला गेला. हा वेगळाच एवढं लक्षात ठेवा अजून. तुम्हाला पण वाटतं ना यांनी पण यालाच पॉईंट करा मग इथं पण तुम्हाला ग्लोबल करावं लागेल. म्हणजे काय म्हणते ते तिघं एकच होऊन जातील मग. येतं एक लक्षात. आणि अजून एक एक्झाम्पल. समजा मी काय करतो हे काढून टाकतो आणि असं अजून करा तुम्ही आता. प्राइस नाही मी एक काम करतो. एक कॉस्ट नावाचं व्हेरिएबल आणतो. कॉस्ट इक्वल्स टू न्यू प्राइस. आणि जर खाली मी जर कॉस्ट प्रिंट करायला गेलं तर काय सांगा बरं. काय येतं बघा. कॉस्ट इज नॉट डिफाईन. कारण का मी त्याला स्कोपच्या बाहेर ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो. कॉस्ट नावाचा जो व्हेरिएबल त्याचा स्कोप कुठपर्यंत आहे फक्त या डेप फंक्शन पर्यंत आहे. इंडेंट आहे बघा. इंडेंटेशननी आतमध्ये जाईल त्या फंक्शनच्या. त्या फंक्शनच्या बाहेर कॉस्ट नावाचा व्हेरिएबल आहे काय. नाही. याला जर मी ग्लोबल केलं ना डायरेक्ट मग हा बाहेर पण ऍक्सेसिबल होईल बघा आता. भले तो इथं डिफाईन केलाय पण त्याला कुठं केलंय मी आता ग्लोबल लेवलला नेलं. त्याने काय होईल आता बघा हा बाहेर पण ऍक्सेस होऊ राहिला व्हेरिएबल कॉस्ट आहे. आणि याचा जर मी इथं प्रिंट केलं ना तर काय येतं बघा 99. कारण का कॉस्टला मी कसे अपडेट करतो बघा. जी न्यू प्राइस आहे ती नाही. ठीक आहे. आणि जी ओरिजिनल प्राइस ती आता बघा -1च आहे अजून पण. कारण का आता मी प्राइस रिलेटेड जे कोड होता तो काय केलाय कमेंट केलाय. आलं लक्षात. हे होतं. रिटर्न टाइप्स माहिती आहे. फंक्शनचे रिटर्न टाइप्स काय असतं. वॉइड इंटिजर रिटर्न टाइप ऐकेल का असं. ते रिटर्न करते तर माहितीच आहे. हा जिथं आपण डिक्लेअर केलेलं असतं. बरोबर. समजा तू एखादं फंक्शन बनवले ठीक आहे मॅक्स नावाचं. ठीक आहे ते काय करते तू 2 नंबर पास करणार त्याला आणि त्या दोन्ही नंबर पैकी मॅक्स कोणता आहे ते रिटर्न करेल. ठीक आहे आता समजा मी 2 आणि 4 पास केला तर मॅक्स कोणता आहे याच्यातला 4 आहे. त्याने काय रिटर्न केलं पाहिजे मग 4. आणि जर मीनवाला फंक्शन बनवलं आणि 2 नंबर पास केले मी काय म्हणतं परत 2 आणि 4 पास केला तर काय रिटर्न केलं पाहिजे. आणि जर मी 2 आणि 2 पास केला तर काय केलं पाहिजे रिटर्न त्याने टूच रिटर्न केलं पाहिजे. ठीक आहे कारण ते सेम आहे म्हणून मिनिमम कोणता पण चालेल. ठीक आहे? तेच रिटर्न टाईप इथं जर बघितलं तुम्ही आता एक डेप फंक्शन बनवतो. ठीक आहे किंवा आपण लॅमडा फंक्शनचा बघू आपण. ठीक आहे गेट मॅक्स नावाचं. आणि काय करतो लॅमडा कीवर्ड किती पॅरामीटर पास करतोय मी समजा एक्स अँड वाय. ठीक आहे नाही थांब आपण डेप फंक्शनच करू म्हणजे नंतर शॉर्टकट मध्ये लिहिता येईल लॅमडामध्ये. ठीक डेप काय करू गेट मॅक्स. बरोबर 2 पॅरामीटर घेणार एक्स अँड वाय चालते. आणि आता समजा इफ
एक्स ग्रेटर दॅन वाय, तर काय रिटर्न करायला पाहिजे? एक्स. एल्स काय रिटर्न करायला पाहिजे? काय? वाय. बरोबर ना, असंच ना? काय? एकच रिटर्न जर यूज करत एकच म्हणजे रिटर्न वाढ केलेलं. पण एक्स जर मोठा असेल तर एक्स रिटर्न करतोय ना. एक्स जर मोठा नाही वाय पेक्षा, ठीक आहे बघ, पहिली कंडिशन ट्रू झाली तर काय रिटर्न करेल तो? एक्स. आणि जर ती फॉल्स झाली तर काय रिटर्न करेल? वाय. येत आहे लक्षात? बस एवढंच आहे. आणि जर मी प्रिंट केलेलं समजा, हे फंक्शनचं जे आउटपुट येते, ठीक, म्हणजे कसं बघा, मी याला एका व्हेरिएबलमध्ये पण स्टोअर करू शकतो. काय? रिझल्ट काय? गेट मॅक्स, आणि याच्यात काय पास करणार, समजा 2 and 4 पास केला, आणि या रिझल्टला प्रिंट केलं तर काय येईल आता? वाय. वायची व्हॅल्यू काय? 4 आहे. मग काय आउटपुट येते? 4 येते. बरोबर. समजा मी काही रिटर्नच नसतं केलं, फक्त प्रिंट केलं असतं, ठीक आहे, रिटर्न स्टेटमेंट कमेंट करतोय मी, आणि काय प्रिंट केला असतं फक्त मॅक्स कोणता आहे तो प्रिंट करायचा मला, ठीक आहे. मग आता रिझल्ट मध्ये काय व्हॅल्यू सांगा बरं, काय रिटर्न करते फंक्शन? नाही, रिटर्न कीवर्डचा यूज नाही, आपण फक्त काय करतो? प्रिंट करतो. मग रिझल्ट मध्ये काहीच येणार नाही. त्यासाठी काय कीवर्ड आहे बघा, काय? नन. काय रिटर्न केलं का नाही? हे प्रिंट वाला स्टेटमेंट बघा, हे प्रिंट वाला एक्झिक्यूट होईल, रिटर्न नाही आहे. ठीक आहे. काय रिटर्न केलं त्यांनी मग आपल्याला? इन शॉर्ट नन. याला जर तुम्ही म्हटले त्याचा वर्ड टाईप काय असतो माहिती आहे का? तुम्ही वर्ड म्हणू शकता, ठीक आहे, वर्ड किंवा नन म्हणू शकता रिटर्न टाईप, पायथनच्या लँग्वेज म्हणून, ठीक आहे, बाकी त्याच्यात वर्ड म्हणू शकता तुम्ही. काय वर्ड? आणि जर समजा मी तर नंबर रिटर्न केला असतं तर काय, कोणता टाईप आला असता? डेटा टाईप काय नंबरचा? इंट आहे. बरोबर, इंट आहे. मी इथं जर स्ट्रिंग रिटर्न केले असते, म्हणजे काय स्ट्रिंग म्हणजे कसं माहिती का? डायरेक्ट असं लिहिलं असतं मी, एफ स्ट्रिंग टाकली असते आणि म्हटलं असतं की एक्स इज ग्रेटर, बरोबर ना? आणि इथं काय केलं असतं मी? साक्षी झोप येऊ राहिली वाटतं, डोकं दुःख आहे ना? काय? वाय इज ग्रेटर. आता त्याचा रिटर्न टाईप काय आला? हा, पण ते काय स्ट्रिंग आहे का नंबर आहे? स्ट्रिंग आहे. बरोबर. म्हणजे मी रिटर्न प्रिंट केलं तर काय येईल आता बघा, काय आलं? 4 इज ग्रेटर. हे रिटर्न टाईप होतं, ठीक आहे. आणि जसं काही रिटर्न केलं नव्हतं ते काय होतं? नन होतं. आणि लॅमडा फंक्शनचं तुम्ही काल एक्झाम्पल बघितलं असेल, येतंय. आणि अजून एक बरं का, इथं जेव्हा मी फंक्शन पॅरामीटरचं बघा, एक्स आणि वाय, इथं काय केलं मी? सिक्वेन्शियली पास करले, बरोबर. म्हणजे काय, जर मी तर 2 पहिल्या नंबरला पास केला तर तो कशात जाईल? एक्स मध्येच जाईल. आणि वाय जर सॉरी 4 जर 2 नंबरला पास केला तर तो कशात जाईल? वाय मध्येच जाईल. एवढं गॅरंटेड आहे, बरोबर. असं नाही की 2 वाय मध्ये जाईल आणि 4 एक्स मध्ये जाईल, असं होतंय का उलट? नाही. पण समजा तुम्हाला पॅरामीटरचे सिक्वेन्सेस माहित नाही, ठीक आहे, तुम्हाला नाव माहिती फक्त, ठीक आहे, पॅरामीटरचे नाव माहिती एक्स वाय, पण तुम्हाला सिक्वेन्स नाही माहिती, मग तुम्ही काय करू शकता माहिती का दुसरा वेळ? अजून एक समजा मी रिझल्ट 2 येतो, रिझल्ट 2 नावाचा व्हेरिएबल येतो, आणि एक गेट मॅक्स येतो. मला 2 पॅरामीटर माहिती, काय? एक्स आणि वाय. सिक्वेन्स नाही माहिती, मग काय करेल माहिती का? वाय इक्वल्स टू काय करेल? 9, आणि एक्स इक्वल्स टू 20. आता बघा फरक काय बघा, इथं सिक्वेन्स फॉलो करेल का मी? नाही. पण मी पॅरामीटरचं नाव काय करेल? स्वतः मेन्शन करेल. काय? वाय. आणि वायला कोणती व्हॅल्यू असाइन करेल? 9. आणि एक्सला काय असाइन करेल? मग आता ही जी 20 व्हॅल्यू ती कशात जाईल बाय डिफॉल्ट डायरेक्ट मग? एक्स मध्ये. आणि वायची व्हॅल्यू कसं, ही 9ची व्हॅल्यू कशात जाईल? वाय मध्ये जाईल. कारण का? मी स्वतः मेन्शन करेल. सिक्वेन्स फॉलो करेल का? नाही. पण सिक्वेन्स नाही फॉलो करेल, पण मी काय करेल? स्वतः त्या पॅरामीटरचं नाव दिले आणि तिथं मेन्शन करेल की कशाला कोणती व्हॅल्यू असाइन करायची. त्याचं आउटपुट काय येईल रिझल्टचं, रिझल्ट 2चं? एक्स 20 येईल, बरोबर. 20 इज ग्रेटर असं काहीतरी आउटपुट येईल. म्हणजे मी जर रिझल्ट 2 प्रिंट केला, सेव्ह केलं आणि रन केलं, समजा काय ते 20 इज ग्रेटर येते. हे फंक्शनमध्ये पॅरामीटर पास, हां, जे आर्ग्युमेंट्स पास करायचे वेज आहे. काय, एक तर तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला जर सिक्वेन्स माहिती असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू पास करा, आणि जर सिक्वेन्स नसेल माहिती तुम्ही काय करा, जे पॅरामीटरचं नाव आहे ते
इक्वल टू जी व्हॅल्यू आहे ती आणि कॉमा सेपरेटेड, ठीक आहे, जितके पॅरामीटर्स असतील तितके. याच्यात काय डाऊट आहे का? नाही. आता मला सांगा, मी जेव्हा लिस्ट घेतली होती, ठीक आहे, लिस्टचा मेथड कोणता कोणता होता? लिस्ट म्हणजे अरे, अरे लिस्ट. हा, ती प्रॉपर्टी झाली. मेथड स्विच करतो. काय आहे? सांग. हा ओके, लेंथ पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. कसं सिंटॅक्स लिहितो? सिंटॅक्स काय पण? लेन ब्रॅकेट जे लिस्टचं नाव असतं ते, ठीक आहे. तर असंच सांग बरं मला, लिस्टमध्ये आपण एखादं एलिमेंट टाकायचं असेल, ऍड करायचं आहे लास्टला, तर कसं करतो? अपेंड आहे का ऍड आहे? सेटमध्ये ऍड मेथड आहे आणि लिस्टमध्ये अपेंड मेथड आहे, ठीक आहे. जर मला लास्ट वाला एलिमेंट रिमूव्ह करायचं तर कोणती मेथड आहे? पॉप आहे, बरोबर. मला जर पहिला ऑकरन्स बघायचा असेल एखाद्या एलिमेंटचा, ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा कधी अपेअर झालं होतं, त्यासाठी काय मेथड आहे? म्हणजे समजा नंबर्स आहे ना, 1 2 3 4 लिहिले, तर मला बघायचं फोरचा इंडेक्स कोणता आहे, सगळ्यात पहिला इंडेक्स कोणता आहे फोरचा. काय मेथड आहे त्याची? डॉट इंडेक्स मेथड. त्याच्यात जर मी फक्त एकच पॅरामीटर पास केला तो काय करतो, कुठून सर्च मारायला स्टार्ट करतो? आणि जर दुसरा पॅरामीटर पास केला तर, म्हणजे हा समजा मी जर काय पहिले व्हॅल्यू 4 सर्च मारली, सॉरी 4 टाकली, आणि नंतर तो सेकंड पॅरामीटर त्याची व्हॅल्यू काय टाकली, 3 टाकली, तर मग कुठून स्टार्ट सर्च मारायला सुरुवात करेल? टू व्हॅल्यू आपली हे बघ, सेकंड इंडेक्स. पहिले काय टाकलं मी, जे एलिमेंट सर्च मारायचा आहे तो टाकला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय टाकलं मी, समजा व्हॅल्यू 3 टाकली, ठीक. तो 3 काय आहे नेमकी एक्झॅक्टली? तो तिथून सर्च मारायला सुरुवात केली, तो स्टार्टिंग पॉईंट होता. तिथून रीडिंग एलिमेंट. हा तिथून, म्हणजे समजा तुझा अरे मध्ये तुझे किती 0th इंडेक्स आहे, फर्स्ट इंडेक्स आहे, सेकंड इंडेक्स आहे, थर्ड इंडेक्स आहे, ठीक आहे, 4th 5th 6th असे असेल, ठीक आहे. मी काय केला, जो नंबर सर्च मारायचा तो पहिल्या नंबरला टाकला, जिथून सर्च मारायचा आहे त्याचा इंडेक्स काय केला, सेकंड नंबरला टाकला, म्हणजे काय 3 टाकला, मग तो काय करेल 3 पासून सर्च करायला सुरुवात केली. समजा एकदम स्टार्टिंगलाच तुमचा 4 आहे, ठीक आहे, 4 नंबर काय स्टार्टिंगला पण आहे आणि एंडिंगला पण आहे, ठीक आहे, मध्ये काहीच नाही. आणि मी स्टार्टिंग पॉईंट काय टाकला, 3 टाकला, तर तो 0th इंडेक्सवाला 4 पकडेल का? नाही, तो कुठं लास्ट वाला पकडेल, जिथं पण त्याला भेटेल तो नंतरचा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून जर थर्ड पॅरामीटर पास केला तर काय होईल, तो काय, हा जर स्टार्टिंग आहे तो काय असेल, मग तिसरा एंडिंग असेल, ठीक आहे. फक्त जो एंडिंग वाला इंडेक्स आहे तो पकडतो का आपण? नाही, जसं रेंजमध्ये बघ, बघा तुम्ही काय म्हणतो 0 to 10 केलं, तो कोणते नंबर प्रिंट होईल? 0 to 9 प्रिंट होईल. तसं पण ते काय, स्टार्टिंग इंडेक्स काय इन्क्लुझिव्ह आहे रेंज पकडण्यात, पण जो एंडिंग वाला आहे तो आहे का इन्क्लुझिव्ह? नाही, तो एक्सक्लुझिव्ह आहे, तर ठीक आहे, त्याला आपण एक्सक्लूड करतो, पकडत नाही त्याला, ठीक आहे. त्याच्या आधीच आहे ना तिथपर्यंत सर्च मारणार, हे आलं होतं. त्याच्यानंतर सेटची प्रॉपर्टी काय? युनिक व्हॅल्यू. अजून काय आहे का? सॉर्टेड असतं का अनसॉर्टेड असतं, सांगा बरं सेटमध्ये. सेटमध्ये अनसॉर्टेड असतं, गॅरंटी नाही की ती सॉर्टेडच राहील प्रत्येक वेळेस, ठीक आहे. आणि सेटमध्ये मी, हां, सेटमध्ये काय म्हटलं, युनिक एलिमेंट्स असतं ना, मग एखादी लिस्ट एंटर करू शकतो का मग सेटमध्ये? लिस्ट नाही, कारण का एरर देतो बघा काहीतरी. हां, लिस्ट काय म्युटेबल आहे, मग ते ॲज अ की यूज करू शकतो का ती सेटचं काय असेल ते? नाही, बरोबर. त्याच्याऐवजी जर टपल टाकलं तर काय होईल? काय करू शकतो? यूज करू शकतो, बरोबर. सेम टपल्सची प्रॉपर्टी काय? इम्युटेबल आहे, आणि तो कशात सिंटॅक्स काय त्याचा, कसं लिहितो आपण? स्क्वेअर ब्रॅकेट, हां, राऊंड ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट आपण लिस्टला टाकतो, राऊंड ब्रॅकेट कशाला टाकतो, टपल्सला टाकतो. सेटसाठी काय, सेटला काय यूज करतो आपण? कर्ली ब्रॅकेट्स आहे, बरोबर. आणि सेम कर्ली ब्रॅकेट अजून कशाला यूज करू शकतो? डिक्शनरीला. जर सिंगल सिंगल व्हॅल्यू एंटर केली तो काय पकडला जाईल मग? नाही, सिंगल व्हॅल्यू म्हणजे काय, की व्हॅल्यू पेअरमध्ये नाही लिहिलं मी, की व्हॅल्यू पेअरमध्ये जर टाकलं त्या कर्ली ब्रॅकेट्समध्ये एंट्रीज, तर ते काय पकडतो आपण? की व्हॅल्यू पेअर म्हणजे काय?
ही व्हॅल्यू डिक्शनरी, बरोबर. आणि जर सिंगल एंट्री मारली फक्त, ठीक आहे, 4 नंतर कॉमा 2, तर तो कोणता टाईप पकडला जाईल? सेट. सेट, ठीक आहे. सेट डिक्लेअर करायचे दोन मेथड आहे, काय, एक कर्ली ब्रॅकेट आहे आणि अजून दुसरं काय होतं? हां, सेट राऊंड ब्रॅकेट. ते सेट काय एक्झॅक्टली तो? ते जे लिहितो आपण सेट आणि नंतर राऊंड ब्रॅकेट लिहितो, मेथड नाही, ती क्लास आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवतो, काय क्लास आहे. आणि ते जेव्हा तुम्ही ब्रॅकेट लिहिता ना, ते कन्स्ट्रक्टर कॉल करता तुम्ही, ठीक आहे. सर आता शिकवतीलच तुम्हाला क्लासेस आणि ते, फक्त एवढं लक्षात ठेवते, काय कन्स्ट्रक्टर कॉल करते. ते कन्स्ट्रक्टर काय करते? हां, ॲक्च्युली कन्स्ट्रक्टर पण मेथडच आहे बरं का इंटरनली, ठीक आहे. ती मेथडच आहे एक प्रकारे सांगतो. फक्त त्याचं नाव काय राहतं, जे क्लासचं नाव आहे ना, सेम काय असतं त्या मेथडचं नाव पण एकदम सेम असतं, ठीक आहे. जे क्लासचं नाव असेल काय असतं ते मेथडचं नाव पण काय असतं तेच असतं. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. तू कोणत्या लँग्वेजमध्ये जा तुम्ही, ठीक आहे. जावास्क्रिप्ट सोडले तर जावामध्ये पण जेव्हा तुम्ही क्लासचं नाव डिफाईन करता, समजा क्लासचं नाव देता एखादा, त्याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्टर असतो. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असते? अशी मेथड असते ज्याचं नाव क्लासचं नाव क्लासचं नाव आणि त्या मेथडचं नाव काय असतं? सेम असतं. येतं एक लक्षात? दोनच मिनिट. कोण म्हटलं? तिने वेगळं ऐकलं का बरं? कोणाचा बर्थडे? पाय सुजून गेला. मी तर आराम करायला थांबवेल तिला इथं. तिला आराम करायला थांबवेल, हिला आराम करायला थांबवेल. काय नाही थांबावं लागेल. पायचं खाली असं ठेवता व्यक्ती जर त्याला तेव्हा अशीच फिरवते मी इकडं काय चालू झाली जाणारे अरे बापरे. प्लीज नाही प्लीज डायरेक्ट इतक्या रावण्या नका करायला. नाही काहीच नाही, प्लीज प्लीज काहीच नाही. स्वतः एक दिवस एक आणि समजत नाही सर ते काय आणि हा म्हणता होय सर हे साहित्य कधीतरी येतात ग्लोबल आणि लोकल सांगून दिलं का काय देशील? नाही पहिले सांगून दिलं काय नाही काळजी तुझ्या रस्त्यावर बिअर पाड आपण ग्लोबल व्हेरिएबल पुन्हा पण डिक्लेअर करू शकतो. लोकल व्हेरिएबल स्टार्टिंग मध्ये काय स्टार्टिंग मध्ये पण सरांनी जसं दाखवलं ना आता ते फक्त सेम तीन प्राइस व्हेरिएबल होता ना, तो लोकल होता आणि खाली सरांनी ग्लोबल प्राइस तर ग्लोबल मध्ये केला तर डिफाईन नव्हता. रसवंत पाय हे काय रसवंती काय आहे का? सोन्या म्हणे रसवंती काहीतरी तर खरं असेलच ना. बरं तरी जवळ नाही बसेल. झालं पाणी पिऊ? नाही काय नाही. तुम्ही आम्हाला खुश करायला पाहिजे. तुम्ही मला खुश करायला पाहिजे बोलून त्या दिवशी एकटेच कुरकुरे खात बसले तू. तिला पण नाही हा विचारलं नाही सर तुम्हाला घ्यायचं का नाही? नाही विचारलं. विचारतो तर सर इतकी कदर मला लक्षात राहते गोष्टी असं थोडी नव्हतं विचार. विचारलं बघा ना मी असं सर म्हटलं घेता का फोडलं पण नव्हतं सर त्यात मला विचारलं तर पॅकचं पॅक सर घेता तुम्ही काय बोलते नाही हो तुम्ही सगळे हाला हा म्हणून राहिले असं वाटतंय मला. शपथ कधी विचार बरं ठीक आहे. तो डायलॉग ऐकला बरं बरं का मी समजलं मला काय म्हणणं आहे. सर प्लीज
सर आपको बंद नहीं सर काय आलाय फक्त मिमिक्री करायला असं करायची अशी अरे मी तो आवाज मी पण ऐकला ऍक्च्युली. कशी बोलली ती कशी बोलली धमकी माहिती ते घाबरून घाबरून जे धमकी नाही देत का त्या टाईपची धमकी होती त्याची असं. म्हणजे कसं स्टार्ट आहे तुला कसं आपण भरून टाकू मग. दाखवा मॅडम मी मिमिक्री करून कशी. हा ती गाडीची किक मारल्यानंतर ना साडे हा ते स्टार्ट नाही होत पाहिजे 4-5 वेळा लागेल तसं. तशी असते कधी. हा यात कोण असतं रे ही या एक नंबर हसता मॅडम तुम्ही. आवाज नाही ऐकलं मी ते मोठे मोठे गाड्या नसते. एक नंबर. साक्षी थोडं तोंड वरती का म्हणजे मला असू द्या ऐकू. टारली आण बरं. टारली आण. मग शेताचं काम करीत असेल तू. फक्त नागर रोटा जेव्हा लोड येत असेल तेव्हा कसं मासत असेल. ए अरे जाऊ दे ही कशी हसत ती पण हसूच राहिली ती. आमच्या गावात ना इथं आपण जेवायला बसलेलो होतो तिथे एक माणूस असा रडत रडत आला त्याला बघून आम्ही असा लागून गेलो जेवता जेवता तो म्हणे कस काय मरी गेला भाऊ म्हणे तू म्हणे हिचा आवाज पाहिलं तुम्ही हसायच्या वेळेस सायलेंट होऊन जाते पूर्ण. म्हणजे आतल्या आत असते आणि जे आतल्या आत असते ते सिरियस पर्सन असतात. नाही बोला बघा नाही बोलणार शब्द ना. बरं जाऊ दे ऐका ना हे प्राची मॅडम कसं असतं ना कसं असतं प्रशांत प्राची मॅडम. सिरियस मॅटर मध्ये सिरियस हसणाऱ्या मॅटर मध्ये पण सिरियस आहे एकदम रूम मध्ये ती जी सिरियस थोडं डिप्रेशन मध्ये काय का हो सर थोडं डिप्रेशन बिझनेस प्लॅन चालू तेच विचार कर. हॉस्पिटल ओपन करणार आणि डेव्हलपर करणार आहे तिच्या म्हणून मिळते. तो जो काय क्लास असेल ना सेव्ह ॲज हिम पीडीएफ. सेव्ह हिम ॲज पीडीएफ नाही ऐकेल का. नाही ऐकेल नाही ऐकूच नाही शकत तुम्ही. तो नाही का
प्लेन मध्ये असतो, त्याच्यानंतर त्याचा बाप बसेल राहतो, पोरगा बसेल राहतो. तो म्हणतो मेडिकल इमर्जन्सी. तो पोरगा उठून जायला लागतो, त्याचा बाप म्हणतो अरे तू तर इंजिनियर आहे, मी कम्प्युटर इंजिनियर आहे. तो म्हणे, हा मग त्याला काय आलं, मी तर काही करू शकतो. मग जाय म्हणे सेव्ह हिम ॲज PDF. आलं का? असं आहे करायचं. ओ बापरे. सर्वात जास्त इलाका म्हणला तेवढं पाणी. ए खतरनाक असते रे यार तू खतरनाक असते. अरे पण तू किती खतरनाक असते माहिती. स्पीड ब्रेकर लागतं त्याच्या वेळेस असायला. कुत्र कसं चावल सुटत सर एक कविता बोरिंग असणं. हा दुःख कमी आता. एकदा हसून दाखवून साक्षी लय भारी हसत होते ते. अरे ऍक्च्युअली खरं सांगते इतकं भारी मला लय मजा वाटते ऐकून ती. तिथं ठोकलं तर तिला डाक पाय फेकत होती. ऐका ना, ट्रॅक्टरचं स्टेअरिंग बिघडलं होतं. त्याच्यामुळे आज झालं होतं. बरं पकडा पकडी का कोणाच्या हातात एवढा जोर आहे तिच्यामध्ये, खूप जोर आहे. आमच्याने बिघडली जात नाही ती. तिच्या हातात कोण लागू नका. हर्षदाचा कोण एवढं सुद्धा पण नाशिक जायचं आपण शेवटी सक्सेस केलं. ते आपल्या कॉलेजच्या चित्राला एवढं बघून गेला तसा गेला. प्राची असणार जरा सर सांग. माहिती आपलं पण तिथं रात्री पाल भरून एवढं ओरडत रियालिटी काय काही बी रियालिटी रात्री पाल मारता कसं 12 वाजता तर काही नसतं. 12 वाजेला लक्ष्मी येते बरोबर आहे. 12 वाजता ती पाल मारायला 12 नव्हते वाजले मग त्या लक्ष्मी येते खोकून जातात. लक्ष्मी येते ना आपण मारायला लावली आपल्याला समजायची. आता विचारतो तुमचे नाही. अरे तुम्हाला 15 मिनिटं तुम्हाला जॉब मारून दिले खायचे. मी मोजून राहिलो ना. नाही सर कमिटी जास्त बघा साक्षी जर हसून दाखवलं सर आता सोडून साक्षी प्लीज थोडी सर 1 मिनिट नाही सर असेल ती आता ती बोलण्याचा हसेल तिला ओरिजिनल असते का
तर तुम्ही आम्हाला अशा लावून पाणी का पाजता? काहीच नाही असं काहीच केलं नाही. खूप वेळ आम्ही एवढी रिक्वेस्ट कधीच बोललो नाही की लवकर सोडा, आजच बोलतोय सर त्रास होतो मग कोणाला आम्हाला दोघांना. नाही ती तर म्हणते 12 वाजता. तुम्ही घेतलंय सर प्लीज नाही सर इतक्या काय लावणे करायला लावलंय सर. काहीच नाही बोल ते समजत पण नाहीये ते इतके दूर कोणच समजू राहिलं पण. पण समजत नाही सर, तुम्ही समजवताय आमचं पीसी मला गावात समजत सर, आमच्या तेवढं पीसी नाही काय नाही त्याच्यात दिसत नाही आम्हाला तो असा इतका मोठा मान. मग घे ना गं. घे ना. हा घे हे काही बी असो दरवेळेस आम्ही कोडरवून होतो तिथे शिकत हा, मग ते कर ना. मी तरी विचार घेऊ आपल्या इथं बघा असं काय ते तू ना तीन नको चालू नाही मी ते चालू 4 वाजता यार मी गेले आधीच बारीक घेतो नाही खूप जोरात पाय सुद्धा खाली ठेवताय मी कधी ते असं पाय घेऊन येऊन मग तुला जाता पण काय चालू मला घेऊन मी रडते रडवी तुम्हाला मी व्हिडिओ काढीन. आजचे दिवस जाऊ द्या ना, बघा ना ते पण आले नाहीये दुसरी गॅग. त्या दिवशी 4 जण आले ते तर बसेल पण मग आता बस नाहीये असं. बरं मला सांगा शांतता काय सर त्या पायावर जास्त लक्ष राहते तुम्ही शिकवता आता शांतता होते ना, मग मी अशी अशी कडी कडी बघते. मला सांगा काय सांगा आम्हाला विचारायला करायचं सरांनी सगळ्यात पहिले टॉपिक काय घेतला होता कंपायलर आणि इंटरप्रिटर. काय आम्हाला कंपायलर इंटरप्रिटर म्हणजे लाईन बाय लाईन कोड चेक करतं. कंपायलर कोडला पण पाहिलं होतं. फास्ट कोणते कंपायलर वाले का इंटरप्रिटर वाले फास्ट कंपायलर कंपायलर वाले फास्ट कंपायलर लँग्वेजचा काय फायदा ते कोड म्हणजे पूर्ण कोड घेणं. त्याला त्याचं काहीतरी आठवलं जरा त्यांचं सांगतो आपण मला नाही म्हणजे तो वड येत नव्हता मग तुम्ही असं काय बोलायचं रात्रीच आठवलं बरोबर बरोबर त्याच्यावर त्यांचं हॉस्पिटल समजलाच नाही बरं हा काय हे प्राची माझ्याकडे वेळ मी रोटे गावला गेलो होतो मी प्रत्येकाला नाव पाडत एका पोरीचं नाव होतं बस्ती आणि एकाचं नाव होतं गीतांजली. कंबाईन नाव काय केलं बस्ती गेली रसन बरोबर मला दोष देऊन काय हिला 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 कशाला शांतपणा करत होते सांगा नाही डिफरन्स एकच बोललो मी मी फक्त एकच आपण विचारलं तुला मला नाही समजलं तर म्हणून सरांना विचारले सर पाहिजे नाही कोणताच बेसिक भरून भरून लिहिलं होतं लोकांना ग्लोबल वेरिएबल समजलं नाही ते सांगतोय का मजाक केला मी ते समजा मी एकदाच बोलतो असं नाही असं आहे ते मित्र आहे तुमचे बोलत चालू मी बोलत म्हणजे मी बोलत काय प्रॉब्लेम नाही का तिला प्रॉब्लेम अरे मजाक करतोय टेन्शन सर तिथे सिरियस म्हणून तेच म्हटलं आमची घेऊन हो सांबारा तर चालतच तो नंबर लागला रूम मध्ये आज कसं तिथे ट्रॅक्टर बघायचा तेवढी मजा सहन करतो मी बाकी कोणाला बोलत पण टाकून लावायचं करून नाही बाबू काय बोलत त्यांना असंच
काय अशी नाव घेतात सर घाबरा अशी होऊन जातात मला. असं काही नाही ऍक्च्युली ना. सर मी पण असं प्रत्येक हो. नावाची काहीतरी इन्व्हिटेशन नाही काहीच नाही मला इरिटेशन ऍक्च्युली. हो, आहे. ऐका ना मला इतक्या रील पडत्या ना काय सांगू तुम्हाला. तुम्ही ते विचार करतच नाही तसं नाही पडत. नाही सर कधी पण रील काय सांगू का जो आपण विचार करतो आता आम्ही आता सर आणि आम्हाला पहिले तर दुसऱ्या दिवशी ते शिकवलं होतं की आता आम्ही बघत गड करत होतो आम्हाला सगळ्यांच्या फील्ड मध्ये बनीगडाची रील होती पण हा तुमच्या घरी समजले काही इरिटेशन. असं आम्हाला वाटतं Irritation नाही दुसरं काही नाही तसं काही नाही. मासाची नावाची फ्रेंड आहे. ठीक आहे. बेस्ट फ्रेंड बद्दल नाही रे बाबा तसं काही नाही. असं काही समज प्रशांत एक नंबर आहे. तुमची लई हिंमत वाटली. सर तुम्ही आम्हीच तर बोललो आता फ्रेंडली ती चांगली गोष्ट. मी पण काय म्हणतोय. सर फक्त एका टाइम सिरियस नको होऊन जायचं अरे मी ऍक्च्युअली सिरियस. जायचं नाही का होऊन काय नाही मला काही प्रॉब्लेम नाही. ती कान त्याची मिक्सर सर आमच्याकडे असं बरं हा जाऊ द्या. वेगवेगळ्या टाइप पण चालू करून नाही. अरे तुम्ही त्या पोरीच्या मागे काय लागले. मग तुझं नाव घेऊ का ग रोज तूप खाली तू प्राची ती जर तू खात असेल तू काय करायची. विचार कर फक्त. ती तू खाते म्हणजे तू पाहिजे अजून काहीतरी खात असेल. What is she? अरे बरं मला सांगा ऑपरेटरचे प्रकार कोणते Arithmetic. लॉजिकल अजून असं आहे काय. ठीक आहे मला सांगा मी जर ए इक्वल टू 2 लिहिलं आणि 2 इक्वल टू ए लिहिलं तर काय फरक. हा तर काय म्हणजे ए इक्वल टू 2 याचा अर्थ काय होतो. पाणी दे असा अर्थ. हा sorry. तुमची व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर होते. हा बरोबर आणि जर 2 इक्वल टू ए लिहिलं तर नाही नाही होणार. नाही. बरोबर म्हणजे तुमची व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर ते सांगतो. जर तू एक कंडिशन लावली बरं का इफ ए डबल इक्वल टू 2 ठीक आणि ए ची व्हॅल्यू पण 2 सांगणार असेल आणि ए डबल इक्वल टू 2 लिहिलं तर ती कंडिशन ट्रू आहे का. ए ची व्हॅल्यू काय सांग. ए डबल इक्वल टू 2. हा ही कंडिशन आहे आणि ए ची व्हॅल्यू पण 2 तर ती कंडिशन ट्रू आहे. याला जर रिव्हर्स ऑर्डर मध्ये केलं तर फॉल्स. 2 डबल इक्वल टू ए आणि ए ची व्हॅल्यू पण 2 काय बस काय ट्रू आहे बरोबर. ट्रूच येईल ना कारण की इकडे पण ट्रूच आहे इकडे पण ट्रूच आहे. बरोबर समज असेल. त्याच्यानंतर स्विच केस मध्ये आणि इफेल्स कंडिशन मध्ये काय फरक आहे. स्विच मी सांगितलं मॅच वाला काय फरक. स्विच मध्ये आपण मल्टिपल कंडिशन घेऊ शकतो आणि इफेक्ट्स म्हणजे आपण एकच कंडिशन मी डबल देऊ शकतो पण ते जर आहे फरक काय किती घेऊ शकतो आपण. हा फक्त दिसायला कसं थोडं स्विच मॅच वाला चांगलं दिसतं रिडेबल. मला ना एक सवय चिडवायची आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला स्टार्टिंग मायपासून पडून नाही काही प्रॉब्लेम. पाहिलं का मी कोणाच सोडतो. तुम्हाला असं तुम्ही आम्हाला अंडर एस्टिमेट करताय पळूनच जाऊ नाही शकत आता पाय बरं मला सांगितलं प्रॉपर्टी कसं झाली टीसीटी पोलीस खतरनाक असते. लोकांना सांगितलं ट्रॅक्टर एवढा आवडतो. आवडतं पण येत नाही
तुझ्या पण वाढला आहे तर तेवढं झालं. तू काही बोलायला नव्हतं मला. साक्षी बोलून राहिली तर मग. नाही पडणार साक्षीमध्ये खूप. आणि तू नाही माहिती तुला मी कसं बेकार बोलतो. नाही सर बोलून घ्या मग आम्हाला नाही problem. नाही नाही नाही. असं करा. हा, नाही तसं काही नाही पण पहिली गोष्ट अशी आहे. सर तू परशा काहीतरी विचार करतो सर काय नाही बस सर. पाच आज झाली का? आपण चला. आजची चपाती होणार. काल आम्हाला जेवायला घेऊन गेलो. बेस्ट फ्रेंड आहे का? नाही सर. आजची बेस्ट Best फ्रेंड. friend नाही सर. Best friend. मैत्रीच्या अलीकडे मामाची मुलगी टेन्शन नाही. दोघांची दोघांची मामाची मुलगी आहे. दोघांना नाही नाही नको म्हणून 24 वर्षाचा आहे एक वर्षात लग्न आहे काय नाही केलं किती वर्ष झाले? सर तुम्ही दोघे एक घंटा भरत चालतो. हा? 24 वर्षात नाही, तुम्ही किती आहे? काका गेस करा. 29 29 मग 21 26 37 27 29 27 28, 25 26, 26 तर जॉबला लावून किती वर्ष झाले? जॉबला अडीच का 3 वर्ष होत. तुला किती लागले का? अजून एक मार आता आम्ही तुझ्याकडे इंटर्नशिप करायला आलो असतो माहिती का? आता मी ते शॉपिंग केली असते माहिती त्याला इंटरेस्ट नाही आला. तुझ्या पैशाने आम्ही डॉमिनोजला गेलो असतो आज. रॉबर्ट राहिला असता. कॉलेजला कुठं होते सर तुम्ही? पुण्याजवळच college. सर तुम्ही इंजिनिअरिंग केली की BSc BCA करायची? तो 10th केली, 12th केली आणि मग 10th केली. IT मध्ये सेकंड म्हणूनच तर time लागला ना वापस. माझे प्रॉब्लेम पण झाले. माझी चुकी होते. नंतर मग क्लास केला. क्लास मी जावाचं करत होतो ऍक्च्युअली आणि म्हणू शकतो थोडंफार. म्हणून आहे. म्हटलं नाही का? राग नाही येत, राग येत काय बोलताय तुम्ही केलं. तुमच्या कॉलेज टाइम अशी काहीतरी मुवमेंट सांगा की तो शेअर खूप वेगळा होता असं वाटतं. काय? काहीतरी मुवमेंट कॉलेज टाइम आम्ही काय केलं तुला मुलींचा आमच्या वर्गात 3च पोरी होते. बस मेकॅनिकल मध्ये होत्या पोरी होत्या 3. मी त्यांची बोलत पण नव्हते. पटन नसतं मुलीची बोलणं हे तसं काही नाही. म्हणून सर जॉबवर आहे बोलले नाही म्हणून. गप नाही काही गोष्ट नव्हते. नंतर हे काही कारण नव्हतं मला. पण ऍक्च्युली ज्या फ्रेंड्स आहेत तुमचं रिएक्शन कसं? हॅलो तिचं नाव ऐकलंय ना साक्षी. ते आत्ताचे पास आउट केलं. अजून 2-3 जण आहे. आत्ताच एक BCA कम्प्लीट केलं. अजून एक तिने पण BCA कम्प्लीट केलं. असंच नाही. आणि किस्सा झाला तर असा गोष्ट आहे की आम्ही डायरेक्ट आमची HOD ची आणि 2-3 स्टाफची कंप्लेंट आहे ना डायरेक्ट विखे पाटीलच्या पोरीला करून दिली. मग आमचं नाव झालं. HOD आम्हाला म्हणायचं की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगायचा, असं तरी नका जाऊ डायरेक्ट. आम्ही डायरेक्ट म्हणायचं सर आम्हाला नाही माहिती म्हणायचं. आम्हाला नाही माहिती सर, आम्ही नव्हती केली कंप्लेंट. तुम्हाला वाटतं का आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बोलले आम्ही 4 जणांची कंप्लेंट डायरेक्ट मेल टाकलं. तिने कॉलेज सोडली का मला? काय झालं? कुठं आहे? नाही. लग्न झालं तर जे मी तुम्हाला असाइनमेंट दिली होती त्याला काय सर आम्ही गेले पण आमची लॅपटॉप गेली. सर मी तुम्ही विचार करा सर लागलेला असता ना मी क्लासला आली बुडवलं नाही आणि त्या दिवशी मला वनी मुळे बुडवला म्हणजे तुम्ही
आम्ही क्लास करून मम्मीकडे गेलो रात्री आलो सर अकरा. व्हिडिओ बी आम्ही किती वाजता खा 12 वाजता आम्ही इथून 2 वाजेला निघालो. कसं केलं गाडी आमची आम्ही गाडी 8 जण. किती वाजता आपण जेवण? आम्ही 2ला निघालो तर 4 का 4:30 4:30ला पोहोचलो आणि तिकडे दर्शन करून 6:30ला उतरलो. तिथून 7ला नाही गेला. हो 7ला मला जेवण करून. जेवायला थांबलो त्यानंतर आम्ही दिंडीला दिंडीला पण गेलो. जायची इच्छा. तिसरी चौथीला होतो तेव्हा जायचं. दिंडोरीला नाही ग काय? मोठीला होतं. मला अजून लक्षात नाही मोठं. दुसरीला होतं. खूप भारी आहे. फाटा मस्त गेले. आता बाहेरचं होतं. आणि काय म्हणतात व्हिडिओ आमचा व्हिडिओ आवाज येईल. तुमच्या मोबाईलमध्ये बघितलं? बोलशील? त्याच्यावर आलं. लेस लाल वर आहे पिंक वगैरे त्याचा शिरेला ज्याला बोलत त्याला सांगितलं असतं लास लावून येतो. तरी मोस्ट आपले शेड तसेच होते रेड सगळ्यांनी सेम झालं. पाचवी एवढीच झालं होतं थोडी. प्राचीनचं दुसरं आहे. ती प्राची. प्रणालीचं वेग अरे प्रणालीचं पोस्ट व्हायला असं ते पॉलिटिशियन नाही असेल ती नसते का अशी बघा एकदम स्मग स्माईल बघा ती ठीक आहे त्या टाईपची स्माईल म्हणजे तुमचे सगळे सॉंग्स नवनीत राणा. क्वालिटी करणारी हा वेट मध्ये एकदम सर पाऊस कधी पडेल आता आम्ही पाऊसची वाट बघतो बाकी गांधीवर जायला कधी पडेल नाही या ते आठवते ना आता चेंज होईल बऱ्यापैकी. अजून आम्ही एक छोटं मंदिर बी गेलो होतो सप्तशृंगी महादेवाचे. तिथे खाली उतरला एक दुकान आहे ना तिथं बंद. तिथे कसं वाटतं की देवी वगैरे ते सगळे पाक करणारे 5 कर्मचारी आहे ना. जशी तिथून तरी आता किती पाप केले असेल खूप सारे अनलिमिटेड प्रत्येकानेच केलेलं. मी पण केलेले. मी पण केले खूप जास्त मी पण केले मी नाही सर. ते सारखं हा. मन दुखून गेलं रडते रडून काय पाप करायचं प्राचीन ते जरा मेसेज आला मेसेज आला का? बिझनेस प्लॅन करताय लिंक्डइन सर बघून केलं. डिग्री काय एक जायचं पोस्ट टाकणार काय म्हणतात आय एम ग्लॅड टू अनाउन्स दॅट आय हॅव स्टार्टेड माय डॅश डॅश प्रोग्राम. तर तुम्ही इंग्लिश नका बोलत जाऊ ते असेल मला थोडा प्रॉब्लेम. इंग्लिश बोलून इंग्लिश भारी. सर तुम्ही पाटील आहेत का? नाही गोसावी. गोसावी मागतात गोसावी पाटील कशात ना. येतात गोसावी? तुम्ही कशामध्ये येतात म्हणजे काय वाटतं कोळी वगैरे असं काही पाटील नाही चौधरी माडी नाही राजपूत नाही मग कशाच होतं सर शेवटी शिंदे नाही मराठी सर आहे आमचं मराठी नाही सांगता. ऍक्च्युली मी काही एवढा डीप विचार करायचा बापरे फर्निचर आवडत खूप भारी. लाईक तुम्हाला जर थोडस टाकायचं असेल ना ते ब्राह्मण किंवा जे वृक्ष असतात मग ब्राह्मण सांग. आमचे गोसावी पण काही सर जयवीर आहे का? अगं शिंदे ते शिंदे मराठ्यामध्ये येतात शिंदे. पाटील हा. माझ्या येताना सगळी जाती आपल्याकडे. सगळ्या प्रकारचे मनुष्य आहेत असं गुजरात हो मनुष्य एक कुच्चा एक डुगरा नाही का? डुगरा एक जास्त गुजरे विषय गुजर
काय करायला पाहिजे? समस्या झाली का? मग तर वैष्णव भाषा हो, बरेच रिक्वेस्ट आले. शांत नाही टेन्शन नका, पाहणार नव्हतं. नाही असं तुम्ही बघा दाखवले कोण राजेश त्या मुलाचं कारण काम काय अरे की त्यांनी कॅन्सल केलंय ऐन टायमाला. आपण राजस्थान नाही का? 500 रुपये भरून आला आणि सर बिर्याणी भरले ते पैसे. असं त्याचं पप्पा काहीतरी. नाही सर. मग काय? प्राची काय चालत होतं? काय झालं होतं ग? काय सर पहिले तुला सांगितलं होतं पण तू नाटके करत होती. मला माहिती आहे. माहिती प्राचीला नव्हतं माहिती हर्षला नाही. मेसेज होता सीन बिकेरे नव्हता मी लिहिला. अरे पण तुला मला माहिती आहे. तिने सर त्यांनी सर हिला सांगितलं होतं. हिने काय सांगितलं, मला नको सांगू अक्षताला, सांग अक्षता बरोबर त्यांना सांगितलं. असंच झालं. बरोबर बिकेर ओळख काहीच नाही असं ते. नाही पण ना तिने रूमला आल्या मग ती आम्हाला बोलली तेव्हा तिने कॉल केला होता आमच्या समोरच्याला. हो का? तू कापले जाऊन असं. तर सांग पाहिजे. तू मुसळ पण ठेव हं. तू एवढी कामं परेड पडली पण पडली आहे. माहिती नाही काय. मॅडम थोडं थंड पाणी पाहिजे. ती गरमच होतं. काय नाही का, डेड बॉडी नको भेटायला. वाक्षाला मी पण तुझे सांगितलं नाही. काय बजात होतं. माहिती होतं. आधी तुम्ही नाही होता माझ्या. तुम्ही घेऊन या हा आम्ही काय करा नंतर मी. आम्ही तर निर्लज्ज आहे. डॅडी. लगेच नाही आपल्याला. हा आधीपासून माहिती मला दे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी 5 करोड साठी. देणार का खरं नाही फक्त बोलले. लावल्यास. एवढं पीस असेल तुम्ही जर कोण बोलले माणूस चाट करावे 8 करोडची तुम्ही तो करू शकता. आवाज असा आहे. थोडा भारी पण आहे. माहिती व्हॉइस आर्टिस्ट आहे ना मी डोरेमॉनला मग दुसरं काय नाही. तुमचा जर डोरेमॉन चावला तर पोरं पण. चल friendly पाहिजे होता आपण. हो चालेल ते पण जियांचा पण आवाज एवढा नव्हता रे. काय बोलले छोटा देव. निर्माणाचं तो नाही का दुसरा अवतार पहिल्या सीन दुसऱ्यांदा येतो काय असा shadow राहते. निखिल हा. आता मला कसं पण हो पुढे 5 करोड ठीक आहे चालेल. हा. तुझा business तर start कर. हो ही बोली. अजून वेळ आहे त्या किरमाळा कोण नाही, आहे? सर. माहिती का पण आहे. त्याची किरमाळा आहे. आता पाहिलं होतं. पण कुठं वाटतं तुला असं कोणत्या अँगल बघा बस मला नाही माहिती काय म्हणते केसन आता काय तुला प्रश्न विचारू का मग? हा विचार कोणत्या चिडा आहे कोणत्या घरी काय पण की निर्माणाचा विषय नाही का कालिया पण आहे. कालिया लक्षात हो ठीक आहे लक्षात आहे. आणि मी आईला आईस्क्रीम खाऊन केली होती घरी गेला असेल. बोलू कोण आहे? बोलू बोलू करी एक बोलू का रे? बोलू कोण आहे? ही डोलू ही आहे. कोणत्या अँगल मॅचच नाही होती. किती अँगल फोटो बघितलं सर ते आणि हा कोण आहे? नाही. हाय. छोटा बिल टक्क्या नाही हो सर माहिती राजू माहिती राजू राजूला 2 केस होते. आरसीबी कमी ट्रॉफी जास्ती ट्रॉफी आले माझ्याकडे जास्ती. आवरा आरसीबी किती ट्रॉफी पण गेली ती फायनल मध्ये माहिती राजू असो का काही दिवस एका गाडी तो हिरो होता विचारायचे केस किती सुंदर होते तुम्ही तेव्हा पाहिजे हो मिनिटाच्या यादचा हो एक पण काय दादा त्यापेक्षा किती मोठा येतो दादा कोणता माहिती राजू किती दादा वैशी तुझ्यापेक्षा किती झाले 5 वर्ष मोठा आहे 6 वर्ष ते पण मोठा आमचाच. त्याने 4 वर्ष तेच बोलते मग 6 वर्ष जाऊ दे
जाऊ दे, काय फ्रेंडली बनलोय आम्ही सोबत. एज कॅनमध्ये तर आमच्या कॉलेजमध्ये ना फक्त निखिलचा आवाज एकदम मोठा होता जेव्हा फर्स्ट लेक्चर फर्स्ट सेकंड लेक्चर पण तू आल्यानंतर तुझा आवाज आला. हा. नाही निखिलचा आवाज निखिल नेक्स्ट कॉलेजला आहे ना कमी करू. सगळ्यांचा त्याच्यावर कोणाचा आवाज आहे. त्याला पण क्वेश्चन सर परसदा फक्त क्वेश्चन विचारायचा परसदा दे पण आवाज नाही करत सर तेव्हा. आवाज पण काही नाही नाही येत तर उत्तर नाही ते ना. बरोबर पाहिलं मी तिथे पहिले तीन तास. नाही सर येत असलं ना तरी देणार तू तशी ती बरी मी देत मला माहिती पण ती कसं बरे साधं नाही. नाही, असं. एकदम सिंपल आहे. जेव्हा दीपक सर म्हटले तुम्ही सेशन काही नाही काहीच नाही. सर आम्ही आवडत नव्हतं सर. नंतर मग 2 दिवसात सर म्हणे असं तसं नाही कसं की मला हे पाहिजे व्हिडिओवर हे ते आम्ही ना नंतर आम्हाला जायचं होतं वॉटर पार्क मग आम्हाला 1 दिवसाची ना सुट्टी पाहिजे होती मग आम्ही सरांकडे गेलो घाबरत म्हणजे आम्हाला दिली माहिती तर दिली सर स्ट्रीट नव्हती हा. सर ते चिल माणूस आहे ना. ऐकलं मी यांना बोलायची सर आणि नाही जिजूंनी मला सांगितलं होतं की सरांना असं घाबरायचं नाही असं ते चिल माणूस आहे ना. माझी मजा घेऊन टाकेल ते काय काय लेवल होते तर काय सांगू आता. एवढी जास्त मला ते डायरेक्ट म्हणतात का म्हणजे सर म्हटलं एक्सेप्ट आहे बरं का तुम्ही डायरेक्ट खाय डबा किंवा कर म्हणजे खाय डबा नंतर नाही म्हणे सर मला बाहेरच जायचं म्हणजे डबा खायची आवडीची बात नव्हती दीपक सर बघ म्हणतात समजून घे जेव्हा एखादा माणूस म्हणतोय ना की त्याला बाहेर जायचं समजून घेत त्याला गर्लफ्रेंड म्हणजे सर मला काहीच नाही नाहीये काय गर्लफ्रेंड नाही म्हणत म्हणजे तो असं म्हणे तुला गर्लफ्रेंड नाही सर येते का नाही म्हणे मला नाही लय माझी खूप बेकार बेकार तुम्ही कधी आमच्या दिसून ऐकलं ना मला विश्वास नाही बघणार असं बोलू शकतो फक्त सांग नका सांग माझं नाव सांगितलं उदाहरण माहीत करून दाखवू शकतो आपले झाले सर येणार कोणी तर हे काय म्हणे एकदम घाबरून जाणार पण एकदम भक्कम म्हणे असं सरांच्या लेवलचेच म्हटले का ते हो 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 पार्टनर सर हा त्यांना कोण माझी पण मी नाही काही बोलत कारण म्हणजे कसं पर्सनॅलिटी डिफरंट राहते असे त्यांना मीडियम लेवलची जसं की आता त्यांनी मला सकाळी विचारलं काय म्हणतो सोडले म्हटलं गुड मॉर्निंग ते म्हटलं मला काय म्हणते सोडते म्हटलं गुड मॉर्निंग सर अजून काय नाही मित्र पण नाही गं जेवण बरं वाटतं सांगितलंय मग जागा असते कंपनी काय केलं थोडासा दरवाजा उघड मस्त रोज दाखवायचा तुम्ही बारीक तुझ्या आधी तर काय जोक दिला आणि की बनले पण सांगितलं म्हणून बोल राहिले तेव्हा नाही विचार असलं नव्हता बेका नाव पण हार्ड दिसतोय मला काही जास्त सर हार्ड आणि थीम काय काय हार्ड आणि थीम्स तिचे हार्ड म्हणजे तू काय स्पोकिंग कोर्स केलाय तसंच काही इंग्लिश स्पोकिंग इंग्लिश स्पीकिंग केलं काय नाही आहे बरं चला नेक्स्ट क्वेश्चन पण प्रायव्हेसी मला एक सांगा नाही बघ ना काय
डिक्शनरीच्या मेथड कोणत्या डिव्हिजन घ्यायचं मला थोडंफार. डिक्शनरीच्या मेथड कोणत्या सांग बरं वैष्णव. सांग वैष्णव डिक्शनरीच्या मेथड कोणत्या. अशी बोलायला जसं पोस्ट राहील डिक्शनरीच्या मेथड सांग. पेन व्हॅल्यू मेथड्स काय आहेत त्याच्या? आणि व्हॅल्यूज अरे हा मेथड काय समजायचं. त्याच्याच मेथड पण डिक्शनरीच्या मेथड पण ह्या दोन आहेत. कसं आहे म्हणजे मला सांगितलं व्हॅल्यू ऍक्सेस करायचं का की करायचं तर कसं करणार. तर मैंने केला 19 मार्क्स की निखिल निखिल चलाव की टाकेल म्हणजे की यूज करेल तर मग त्याचे मार्क्सच ऍक्सेस करणार. डिक्शनरी मध्ये डॉट कीज आणि ब्रॅकेट डॉट मध्ये काय कीज गेट ते कीज पूर्णच्या पूर्ण ऍरे रिटर्न करते कीजचा. ठीक आहे मला सिंगल कीचा गेट करायचं. दोन मेथड बघा सांग बरं. तोच नाव घेतलं तू ते एक्झाम्पल मध्ये आधीचं घेतलं तुझं नाव तर तुम्हाला मेथड लक्ष पाहिजे. लिस्ट नाही की याचं डिक्शनरीचं वापर. एक डॉट गेट मेथड होती बघा आणि स्क्वेअर ब्रॅकेट वाली होती. काय डिक्शनरीचं नाव स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला नाव पास केलं तिथलं त्याचं व्हॅल्यू भेटतो आणि जर तेच व्हॅल्यू ओव्हर राईट त्याच्याच काय करायचं आपण ओव्हर राईट बोल काय बोलतो. मी ऐकलं पण उत्तर माहिती आहे काय बोलतो. जरा मोठ्याने बोल. तुम्ही सगळ्या अपेंड ऍड करतात. अरे ओव्हर राईट करायचं समजा निखिल आज 19 मार्क होते नंतर निखिलचे मार्क कमी करायचे मार्क परत तर कसे काम करायचे. आधी करायचे तर शून्य करायचे कसे करत असतात काय सिंटेक्स असतात. आणि प्लस करून दे आधीचे मार्क्स टाकतो आपण. नाही माहिती. नाही सांगतो जे आठवतो तो काय करायला सांगतो सांगतो. आणि त्याच्यामध्ये जेवढे प्लस झालेले मार्क्स किंवा मायनस झालेले मार्क्स आहेत ते टाकतो. कसं दिलं असतं सिंटेक्स. माय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निखिलचं नाव आणि इक्वल टू त्याचे जे नवीन मार्क्स नवीन मार्क्स बरोबर. आणि जर समजा रिमूव्ह करायचं ना त्याचं डिक्शनरी मधून रिमूव्ह करायचं आहे कसं असतं एकच रिमूव्ह करायचं मला सगळ्यांनी करायचं. माय डिक्स दिलंच तर आपण डिलेट टाकून ते नाव हा DEL काय होता सेटचं होतं का ते डिक्शनरीज होतं ते खरं होतं. ठीक आहे आणि हा सेट डॉट रिमूव्ह आणि सेट डॉट डिस्कार्ड मध्ये मध्ये काय फरक आहे. सेट डिस्कार्ड आणि सेट डॉट रिमूव्ह मध्ये काय फरक आहे. सेट डॉट डिस्काउंट मध्ये सेम कार्ड मध्ये जर व्हॅल्यू प्रेझेंट नाही राहिली तरी ते कोड एक्झिक्यूट करेल. इग्नोर करेल म्हणजे सर. डिलीट मध्ये जर ती व्हॅल्यू नाहीये तर एरर रिपीट व्हॅल्यू. आणि जर ती त्यात जी आपण व्हॅल्यू दिलेली ती डिलीट करायची ती जर प्रेझेंट आहे तर कोड त्याला डिलीट करून प्रेझेंट नाही तर काय होईल तर एरर डिलीट करून डिलीट नाही रिमूव्ह बरोबर. हे मी आणि हा समजा मी सेट मध्ये 1 नावाचा 1 डिजिट आहे हा 1 नंबर आहे 3 वेळा केला तर सेट मध्ये किती वेळा दिसतो. त्यानंतर मला सांगा इन्युमरेट मेथड काय रिटर्न करत आहे. इन्युमरेट सांगा तर इंडेक्स आणि नेम बरोबर. नेम म्हणजे व्हॅल्यू आहे. ऑर्डर काय पहिले व्हॅल्यू होती मग इंडेक्स होती का इंडेक्स होती मग व्हॅल्यू होती. इंडेक्स असे मग काय व्हॅल्यू बरोबर. आणि ते जे आपण अनपॅक करतोय ते काय लिस्टला अनपॅक करतोय का टपलला अनपॅक करतोय मी सांगितलं. इंडेक्स आणि जे तुम्ही व्हॅल्यू करता नाही टपल लिस्टला अनपॅक करतो तुम्हाला दाखवलं रिटर्न टाईप काय लिस्ट करतो
मी आधी चुकून टप्पल बोलत होतो तसं होतं. परत मला तिथे टप्पल नाही ती लिस्ट लिहून ते चप्पलला जर अनपॅक करायचं समजा ते तर कसं अनपॅक करतात. समजा टप्पल मध्ये 2 एलिमेंट आहे ठीक आहे. पहिले समजा 3 आहे नंतर काय 5 ठीक आहे. तुम्हाला अनपॅक करायचं कसं अनपॅक करायचं. कर्ली ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट्स आहे का टप्पलसाठी. राऊंड ब्रॅकेट आहे पण त्याला सेपरेट करायला. हा म्हणजे कसं लिहिलं सांग बरं. व्हेरिएबलचं नाव कोणते पण घे. तर मला वाटतं कर्ली ब्रॅकेट मग राऊंड ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबल परत ते क्लोज करून मग सेकंड लाईन मध्ये काय करायचं सांगितलं. आहे तर ट्रू नाही तर फॉल्स यूज दिले त्यामुळे सांगा बरं मॅडम. टप्पल सांगा. उत्तर दिसतंय का? अनपॅकिंग मध्ये असं कंट्री पॉप्युलेशन कंट्री डिटेल्स मध्ये पॅकिंग मध्ये पॅकिंग करतो. डिक्शनरीचे सगळ्या कीज पाहिजे असतं काय म्हणतात. डिक्शनरी मध्ये फक्त कीज पाहिजे. डायरेक्ट मेथड आपण डॉट आणि जर व्हॅल्यूज पाहिजे असेल तर डॉट व्हॅल्यूज आणि जर दोन्ही पाहिजे असेल तर काय म्हणतो. पाहिजे सोबत एवढं करताय माझं पाय खूप दुखतोय. तू तू सुचतो देतो उतरत नाही पण सुचतो एवढा. म्हणजे किती क्षम घेता तुम्ही समोरच्याचं. माझी पाय दुखत होते आज मला यायची इच्छा नाही. काम कर आजच बोलतोय हा ना कधी बोलतो का मी तुझ्या घरी आम्ही लागलेच थांबलोय. बोलतोय टाईप मध्ये मून साईड सांग बरं काय. प्राची सांग त्याच काय की आणि व्हॅल्यू दोन्ही पाहिजे मॅट्रिक्स मध्ये. काय माहिती दिवस 15 मिनिटं खूप शांत काय खाणार करता करताना भेटायचं. बापरे 10 मिनिटात गड बांधणार कसं. लागलं एजिंग प्रॉब्लेम. मला काय माहिती सर एवढं हे करतील असं करणार 10 मिनिटं 15 मिनिटात खेडेगाव बसलाय कुठेतरी साक्षी तू काय
एकटी जाऊ शकत मी कमाई संपते. बाहेर जाऊन डायलॉग काय तू किती सांगत त्याला किती सांगत तरी मला जाऊन दे. आणि असं काय त्याला तर बोलायचं त्यांना त्याला मी असं स्पेसिफिक व्यक्तीबद्दल त्याच्यावर मला जीवावर आलेली असते. काय काय कोणतं जड होतो आपण स्पेसिफिक नाही जीवावर काय म्हणते त्यानंतर? जीवावर आलेली असते त्यालाच बोलते मी त्याला असं. बाकी मी रिसर्च करते सगळे. पण तरी 8 जणांचे मी तर 7 जणांचे 8 जण म्हणजे सरांना मी कन्सिडर मला काही फरक नाही पडत. डायरेक्ट 8 जण म्हणाले तेवढ्या माझा भाऊ आहे सर मी त्याला माझ्या भावाला पण बोलते बस सर चालेल ना. मला जर फरकच नाही पडत. बस तो माझा जर फरक पडत असता तर मी एवढं फ्रेंड झालो. बरोबर सर मी तिकडे चालली आता मला इकडे फक्त उडी नको मारतो. नाही आता मी उडी मारेल तुमचं नाव ते काय हा सर काय नाही पेपर पण तिथून मार नाही तो पण तिथे बसून काय भेटलं तुला किती मोठी झाली 2 पोलीस काय काय? अतिशय बुद्धिमानीशी जाऊ ना. जर पाय आणि तोंड बी सुचतंय का असं नको बोलून तिच्या दिमागला सुरू झाली लाट मारायला जडपाय अशा लागला तुझ्या पाय उचल का पहिले पाय जर नाही ग. काही नाही आपण ना पाय जड आहे, मग हीच जड आहे. म्हणूनच प्रश्न विचारला. त्याची कसं 15 मिनिटं आपण हसतो गेला 15 मिनिटं आपण सोडून दिलं तेवढ्यात ऑटोमॅटिक ना कुठे पोहोचून गेलं असतं. कुठं पोहोचलाय? सर आता जाऊन स्वयंपाक करायचा आहे. काय बोल हो. बोल मला सर. केला हा? आम्ही बनवतो. एक- 1 2 3 4 5 नाही नाही या 3 आणि 1 टाक. आम्ही बोलले. बोल आम्ही नाही. दोनच नाही आली. मग तुम्ही कुठे भांडे. येताय का? त्यांना आणि मग काय ते वगैरे. टाकल्यातच का? काय करतो? काय असं ते- पण ते वाट- हा? काहीतरी नसतं का आता बस. ते तुम्ही विचारून करून घ्या कसं आहे. त्यांना कॉल केला. बसेल ना, उभं नको काम करतो. मी मागच्या वर्षीपर्यंत भेटलो. सर बोलत होते. आम्हाला सर- Senior बनवा, माझे student. जाऊ दे सर झाडावर मी झाला मी चढतो. मला किती चालवायचं जमिनीवर चालतं. जमीनच आवडते मला. ग्राउंड काय म्हणतो? हा, हा. ग्राउंड नाही बरं. हम्म. तुला काहीतरी बोलायचं होतं तुला बोल. चला. सर नाशिक मध्ये की काय गावी गेले येवला माहिती येवला 120 किलोमीटर लांब. कधी येणार आहेत मग? जवळ आता डायरेक्ट सोमवारी प्रसन्न होतील लोक. सोमवारी उद्या काढायचं. Xerox आणि उद्या पण होतं. उद्या नाही तुमचं टेन्शन नको. डॉक्युमेंट जमा करायचे ना. उद्या आपण काम परवा संडे 13 क्लास वैशी मोठा पण कुठं नाही हो शांत काय सुचलंय दादा दादा विचार कुठे जायला तिकडे 2 पण एक दिन तुला कुठे काय दादा आम्ही तयार यावर्षीचा वर्ष हळूहळू समज जायचं करायची नाही. अजून ते KFC दाखवलं व्हिडिओ कॉल करून तुम्हाला काय बोलतो सिस्टम काय निघतील बरोबर आहे. आम्ही काय काय बोलतो? ते मला माहिती होतं काय बघितलं. तू फक्त का मी डायरेक्ट सांगेल ते दुसऱ्या क्लासवाल्या मुलींसोबत गेलेले असं भूमिका सर गेला ना हा भूमिका प्रांजल असं मी तुला इन्स्टा जॉईन तुझं काय इन्स्टा हो नंबर पण माझ्याजवळ पाहिजे कॉल केला तर तिने यांचा काय म्हणते शिवपुराला तुम्ही असं तोंड बंद होते यांच्या हा ना. जा आता जा तिला असं येतं कंट्रोल करते. ट्रॅक्टर चालू वैष्णवी तू असं झोकील बघ प्राची घेतलं प्राची निखिल घेतलं निखिल तिची वाला घेऊन घ्या
तिचं घेऊन काय रे भाऊ, मजा तिची घेऊन घ्या, तिची मजा घे. माझी वाली वकील बनली तर मला पहिले जेलमध्ये घेतो. तुम्हाला वाचू राहिले तुम्ही. नको वाटत. काय? काय म्हणतात? ती साक्षीला सांगत हे करीन, हे करीन, ते करीन, बावळट. वैष्णवी जरा आवरून घे बरं. मॅडम जरा पाऊस झाला वगैरे खाली. काहीतरी तुला ते काय झालं? ती खूप घाबरते. आता ते कसं आता घाबरत लागतं. तर जाऊ का? सर बस ना. सर आम्ही येतो. तर जा- नाही. बस सर परीक्षा घेता चला येऊ सर. सर बस ना. मला रिक्षा घे. अरे नको पडू दे ना. पडणं मग पडलेलं आहे पडायचंय. तर चला एवढं. पाणी करायचं सर काय सोडणार नाहीये. बसून नजर ऐकली सर. तिला माझं काम करायचं जर झालेला तर मला टाइमपास करायला ओय. रेकॉर्डिंग स्टॉप करतो तर. काय साक्षी द्यायला. साक्षीचं होऊन गेलं का साक्षीकडे दोन दोन तास. सर्दीमध्ये गेम वगैरे खेळणार नाही. पबजी खेळायचे आपण. आता यायचं. याला होईल. तू कोणतं खेळतो? ते काय? फ्री फायर पण खेळलोय मी, तसं काही विषय नाही. Seriously. COC पण खेळायला.